माधुरी कुठे गेला होता? जरा सामान आणायचं होतं, हे पण बाहेर निघाले होते म्हणून मग मी यांच्यासोबत जाऊन आले. वैदी, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. माझा प्लॅन स्टार्टअप व्हायच्या आधीच लॉकडाऊन झाला की काय? भाऊजी काय म्हणत होती प्राजक्ता? त्या काही म्हणत नव्हत्या, मीच सांगत होतो त्यांना. ओके. गाडी पडली की हो सासरे बुवा निले. गाडी पडली. पिंट्याच्या अंगावर गाडी पडली. पिंट्या 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 लेकरा काय झालं? त्याचाच धक्का लागला असेल, अजून काय? पिंट्या बाळा तुला लागलं नाही ना? हा उठ बाळा उठ. हळू 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 हळू. हा हळू. नीलू कशाला त्याला काम सांगत असतीस? चल चल कंडक्टर. हॅलो. हा मॅडम, झालं की तुमचं काम? पैलवान काय झालं? अहो पिंट्या आला नाही अजून. मग फोन करून बघ की घरला. हा प्राजू बोल. पप्पा अहो पिंट्या कुठे आहेत? आला नाही तो तालमीला. अगं तुलाच फोन करणार तुम्ही आता. पिंट्याला लागलंय, गाडी पडली त्याच्या अंगावर. काय? अगं माधुरी जरा सांभाळून. सॉरी, नाही म्हणजे माझा चुकून धक्का लागला. माय बॅड, माय मिस्टेक. सॉरी हा माधुरी. ओके ओके. चला, चांगलीच सुरुवात झाली. भाऊजींचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम व्हायला. काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणलेत की काही दिवस अंथरुणातच काढावे लागतील. सक्तीचा आराम सांगितलाय. पाठीवर झोपायला बी जमणार नाही, त्यामुळे कुस्तीला विश्रांती द्यावी लागेल. हरकत नाही, त्याला मोठी दुखापत झाली नाही हेच मिळवलं. पिंट्या बाळा तू आराम कर. येस मिस्टर रोज. आता एक गाडी पैलवान परत कुस्ती खेळत नसतंय. मॅडम डॉक्टरांनी सांगितलंय तसं. व्हेरी गुड मिस्टर रोज, व्हेरी गुड. इकडे मी दुसरी पैलवान बी एकदम गळाला लावली आहे. आता तिसऱ्या आणि चौथ्याचा निकाल बी लवकरच लावेल. म्हणजे कसं आहे, एक एक करून सगळे पैलवान आउट हाऊस काढले की मग अकादमीचं करून टाकते बघा सायलेंट मोडवर नेटवर्कच्या. शाबाश, जोर लावा. शाबाश. हे सोड. जोर लाव सखे.
हे काय 5च पैलवान? 6वा कुठे? तुम्ही बसा की, बसून बोलूया आपण. बसा बसा. काय कुठे 6वा पैलवान? त्याच्या पाठीला जरा दुखापत झाली म्हणून आराम करायला येतो. लागलंय? कसं काय? ते छोटासा अपघात झाला माझ्या माहेरच्या घराबाहेर. एवढं काही गंभीर नाही. पिंट्या 1-2 दिवसात येईल खेळायला. आणि तो परत आला नाही तर? कुस्ती खेळू शकला नाही तर? मुळात प्राजक्ता, तो तुझ्या माहेरी काय करतोय? तो आपल्या अकॅडमीचा पैलवान आहे ना, मग त्याने इथे राहायला पाहिजे. आपले सगळे पैलवान आपल्या डोळ्यासमोर असायला नकोत का? एक लक्षात ठेवा, तुमच्या चुकीमुळे जर अकॅडमीचं काही नुकसान झालं किंवा मान्यता मिळण्यात प्रॉब्लेम आला तर मी माझी सगळी इन्व्हेस्टमेंट व्याजासहित परत घेईन. लेखा मॅडम, अहो तुम्ही अगोदर दिलेले पैसे तेच ऑलरेडी संपत आलेत. आता जे काही खोदकाम चाललंय त्याला आम्ही आमच्याच खिशातले पैसे टाकून करतो सगळं. पुढची इन्स्टॉलमेंट. बांधकाम सुरू करण्यासाठी अजून काही पेपरवर्क बाकी आहेत. त्यासाठी आपल्याला एकदा शांत बसावं लागेल. सगळ्या टर्म्स अँड कंडिशन समजून घ्याव्या लागतील. मग तुम्ही साइन करा. ठीक आहे, आतमध्ये बसा तुम्ही. जाऊबाई तुम्हाला चहा नाश्ता देतील. 1 तासाभरात आम्ही तालीम उरकून आलो. एवढा वेळ नाहीये माझ्याकडे. ठीक आहे, मी उद्या कशाला? नाही म्हणजे तुम्ही आज चेक देणार, तो उद्या मी बँकेत टाकणार, त्याच्या पुढे काही दिवसांनी क्लिअर होणार. तोपर्यंत माझी सगळी कामं अडून राहतील ना. ठीक आहे पैलवान, अगोदर हे काम उरकून घेऊया. लेखा मॅडम, तुमच्या टर्म्स आणि कंडिशन्स काय आहेत ते सांगून द्या. पटतंय सगळं? होय. मग सह्या करून टाका. ऐ, व्यायामाकडे लक्ष द्या. तुमचा चेक. सी चेक. शिराळकर, एवढ्या बिग अमाऊंटचा चेक, तो बी पहिल्या फटक्यात. विषय का? पण शिराळकर, आता तुम्हाला काम एकदम जोरात स्टार्टअप केलं पाहिजे. काय काळजीच करू नका, आपलं काम एकदम दणक्यात सुरू होणार. दणक्यात. बट आता तुम्हाला तुमच्या आईंकडनं पैसे मागता येणार नाही बर का धनंजयराव. कारण लंडनच्या क्वीननं एकदा का कुणाला जहागिरी दिली ना की ती रिटर्न मध्ये पैसे देत नसते. तुम्ही काळजीच करू नका, त्यांच्याकडनं पैसे कसे काढायचे याची सोय मी करून ठेवली. हाऊ? मी माझ्या एका भरोशाच्या माणसाला विरूच्या जमिनीवर एक टपरी टाकायला सांगितली. आता उद्या तिथे अकॅडमीची बिल्डिंग झाली की तो त्याचा हक्क मागेल, मग त्याला तिथे एक गाळा द्यावाच लागेल. आणि असं करत करत एक गाळा नाही तर अख्खा ग्राउंड फ्लोरच आपल्या ताब्यात घेऊन टाकेल. आणि कांचन शिराळकर तिकडे एक मस्त मॉलच बनवून टाकेल. म्हणजे आपल्या आयुष्यभराची सोय झाली. इन्स्टॉलमेंटचा चेक दिलाय मी.
आता काम आणखी वेग धरेल. प्रश्न हा आहे की पिंट्याचं काय करायचं. काय करायचं म्हणजे? पठ्ठ्या असणारच आहे तो आपला. बरं मग परत कधी येणार आहे तू. डॉक्टर म्हणलेत की फ्रॅक्चर नाही, 2 दिवसात कळेल नक्की केवढा मार लागलाय तो. मुक्का मार बरा नाही झाला आणि पिंट्याला कुस्ती खेळताच नाही आली तर. आपण याच्यावर काहीतरी उपाय शोधून काढूच ना. काय प्राजक्ता? मी काय म्हणते प्राजक्ता, तूच का नाही उतरत आपल्या अकॅडमी मधनं खेळायला? आई अगं कशी उतरणार? हिच्यावर लागलेली बंदी अजून उठली नाहीये. म्हणजे हिच्या बंदी विरोधात अपील केलेलं नाही अजून तुम्ही? आई अगं जी बंदी चीटिंग करून घातली गेली, तिच्या विरोधात अपील करून काय मिळणार आहे आपल्याला? अपील करायलाच पाहिजे आपण. त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खेळ बघितलाय माझा. कदाचित एकत्र चर्चा करून ते माझी शिक्षा कमी करतील. वाटल्यास मी हातापाया बी पडीन त्यांच्या मोर. पैलवान, खूळ लागलंय काय तुला? शिराळकरांची सून आहेस तू. प्रश्न फक्त घराण्याच्या नावाचा नाही बसतात, मामांजींच्या सपनाचा आहे. ते एकदा पुरं झालं की आपल्या घराण्याचं नाव असं उंचवलं समद्यांना मान्यच करावं लागेल. आणि त्यासाठी कोणाच्या हातापाया पडाव्या लागल्या तर त्यात काय कमीपणा? ते मी करी. थंड थंड थंडाई घ्या रे. आणि खेळा कुस्ती अशी मस्त. गे रे गिन्या. ए सखे, अगं बघत काय बसलीस? पी किती? मला नकोय, मला नाही आवडलं. चालेल चालेल, तुला नको असेल तर मला दे. चिन्ह दादा, मला अजून 2 ग्लास दे. मी अजून 2 ग्लास पी. भरा भरा. भरा काय भरा? खूप प्या. अरे दिसेल ते समजा वरपायचं नसतंय. आम्ही काही गंमत म्हणून देतोय का थंडाई? त्याचं एक विशेष महत्व आहे. साईचं दूध असते त्यात, बाकीचे मसाले असतात, सुकामेवा वाटलेला असतोय त्यात. तो आपल्या अंगाला महत्वाचा असतोय म्हणून देतो आम्ही. पण मला वास नाही आवडत त्याचा. अगं मग नाक बंद करून पी गटगट. नाही नाही, कसं? मी दाबून देते नाक. हा चिंगे, तू नाक दाब आणि मी तिचा हात पकडते. नाही 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 नाही. अगं ये, थांबा थांबा. बळजबरीनं कशाला पाचताय तिला? सखूबाई, याशी जबरदस्ती करायला जर कुणी आलं तर त्यांना परतून लावायची ताकद पाहिजे की नाही? हो. ती ताकद कशातनं मिळती? थंडाईतनं. थांब, मी धावते. चिन्या भाऊजी, भरा तुम्ही 1 ग्लास. होय लगेच. दर्ग वहिनी. वाव, मला पण पाहिजे असे मसल. संघटनेत अपील करणारे प्राजक्ता, तिची बंदी कमी करण्यासाठी. लेखाजी, त्याचा अध्यक्ष यो तुमच्या समोरच उभा आहे. आम्ही नाहीच मिळू देत तिच्या शिक्षेत सवलत. एक मिनिट लेखाजी, त्याला घेऊन काय तुमच्या डोक्यात वेगळा प्लॅन आहे का? नाही, हे बघा, जे काय असेल ना मला तुम्ही सांगू शकता बरं का. फक्त तुम्ही म्हणत असाल तर आता या क्षणाला ताबडतोब रद्द करू आम्ही तिची शिक्षा. पण फक्त तुम्ही म्हणत असाल तरच. अरे खोळायस का काय? लेखा पुरी कशा पाई रद्द करायची तिची शिक्षा? डॅडी, मी कुठे म्हणाली आहे शिक्षा रद्द करायची आहे? याच्या एकट्याचाच वेडेपणा सुरू असतो, एकतर्फी. मी तर म्हणतीये त्या प्राजक्ताची ना कुस्तीच बंद व्हायला पाहिजे. कारण ती जर आखाड्यात उतरली ना तर तिला आणि तिच्या अकॅडमीला थांबवणं
आपल्या सगळ्यांनाच अवघड जाणार. वा, जिनियस. पास लेखाचे तुम्ही बोललात, आम्ही ऐकलं. आता त्या पैलवान प्राजक्ताला आखाड्यात येण्यापासून कसं थांबवायचंय ते आमच्याकडे लागलं. पोटभर खा. सगळ्यांसाठी आज शिरा केलाय मी. आजी मला देणार, तुलाही देणार. ये घासभरच देणार आपण. आजी एवढा बरं देते अजून, थांब. बस 2 दिवस तू मनासारखा व्यायाम केलास ना, म्हणून हा शिरा खा. घ्या. नाश्ता झाला की सगळ्यांनी दूध पिऊन घ्या. ठेवा आता ते सगळं बाजूला ठेवा आणि आधी नाश्ता करून घ्या. प्लेट घ्या इकडे. माधुरी, शुगर असते अगं त्यात. वजन वाढतंय, सांभाळून. चला, झालाय माझा नाश्ता. इतक्यात झाला बी नाश्ता? उपवून लवकर खालस की. हो, भूकच लागली होती ना तेवढी मला. अगं मग आणखी घे की शिरा. काय ग माधुरी, दे प्लेट घे तुझी. न गाई, खुराकाच्या प्रमाणात एवढं बास आता. बर, आमच्या दोघांना जरा बाहेर जायचंय, काम आहे. तुम्ही आराम करा, आम्ही जाऊन येतो. काय आई? अगं चालतंय की, म्हणजे तुम्ही येस तोवर मी थांबते इथेच. साहेब, हे काय? अर्ज आहे माझ्यावर. कुस्ती खेळायला 3 महिन्यांची बंदी आहे ना व, तीच बंदी कमी करायचा अर्ज आहे हा. एवढी घाई कसली कुस्ती खेळायची? 3 महिन्याची तर बंदी आहे ना. साहेब, आम्ही कुस्तीची अकॅडमी सुरू करायला. आमच्याकडे शिकायला विद्यार्थी बी आले आणि समजे चांगले शिकायले. त्यांना चांगलं प्रशिक्षण द्यायचंय आम्हाला. आमची अकॅडमी पुढे न्यायला मी बी कुस्ती खेळणं गरजेचं आहे. साहेब, मी हात जोडते तुमच्या मोर. माझ्या अर्जाचा विचार करून माझी विनंती मान्य करा. काय बघतो? चक्क पैलवान प्राजक्ता वीरेंद्र शिराळकर हात जोडायली. हे वाईट दिवस आले हो तुमच्यावर. अगोदर स्वतःच मुजोरी करायचीच कशाला, की जेणेकरून ही अशी हात जोडायची येईल. समजा आम्ही केलीच तुमची विनंती मान्य आणि हटवली तुमची बंदी, तर मग याची काय गॅरंटी आहे की तुम्ही परत एकदा स्वतःहून मुजोरी करणार नाही? ते रिस्की हो. बंदी नाही उठायची. साहेब, अहो मी रीतसर अर्ज केलाय, तो निदान तुमच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवा तरी. त्यांना समद्यांना एकत्र विचार करून मिळून निर्णय घेऊ द्या. बरोबर आहे. पोचवा, पत्र पोचवा, विचार करू द्यात, समजा काय ते करू द्यात. तुमच्या समोर अध्यक्ष उभा आहे. निर्णय पास नापास समजाच्या समजा आम्हीच ठरवणार. आणि पदाधिकारी काय बी म्हणू द्यात, शेवटी निर्णयाचं काय करायचंय हे आम्हाला चांगलंच ठाऊक. हास, तू आत्ताच हसून घे, नंतर ना तुला हसाय मिळणार नाही. नाही माझ्या पैलवानांनी आखाडा गाजवत तुझी सद्दी नाही संपवली तर बघच. आम्ही तर असं ऐकलंय तुमचं 6वं पैलवान आडवं पडले, जाईबंदी झाले. आधी त्याच्याकडे लक्ष द्या.
त्याला स्वतःच्या पायावर उभं करा आणि मग आम्हासही धमक्या द्या.